हे दृश्य आहे धाराशिवच्या लाखी गावात। एकाच रात्री पावसाचा तडाखा इतका बसला की काही समजण्याच्या आत घरात, शेतात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं। दुभती जनावरं वाहून गेली। जीव वाचवण्यासाठी लोकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला। पुराच्या वेढ्यात अडकलेल्या या लोकांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरला पाचारण करावं लागलं। आम्ही जवळजवळ 3-4 तास अडकून पडलो होतो। काय परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे आम्ही पत्र्यावर चढून बसलेलो होतो, खाली सगळे पाणीच होते। घर पूर्ण पाण्यात? हा, पूर्ण पाण्यात सगळा आमचा संसार सगळा वाहून गेलेला पाण्यात। आता सध्या भीती तर खूप वाटत होती ना, कारण आमच्या जवळ लहान लेकरं होते, वृद्ध महिला होत्या, पुरुष होतं, जनावर येते। आता सध्या जनावर पाण्यातच येते आमचे। ते सगळं टाकून आम्ही प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला बाहेर हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले। जनावर ही सगळी हे झाली। किती जणांचं तुमचं कुटुंब आहे? आता किती जण बाहेर आलात? 17 जणांचं कुटुंब आहे सगळं। 8-9 जण कुटुंब आहे। नरसाळी वस्ती, चौधरी वस्ती। परंडा तालुक्यातील देवगावमध्येही पावसानं होत्याचं नव्हतं केलं। गावाला पुरानं वेढा दिल्यानं मदत पोहोचणंही अशक्य झालं। अखेर लष्कराचे जवान बोटीनं दाखल झाले आणि गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। धाराशिवमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे आणि धाराशिवच्या परंडा तालुक्यात देवगावमध्ये याच पावसाच्या पाण्यामध्ये अनेक जण अडकलेले होते। त्यांचं रेस्क्यू जे आहे ते मिलिटरीकडनं करण्यात आलेलं होतं। जवळपास 24 लोकांना आतापर्यंत मिलिटरीच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। मात्र आपण पुढच्या भागात पाहू शकतो की हे पुराचं पाणी आहे, अजूनही पाणी ओसरलेलं नाहीये आणि काही जणांना रेस्क्यू करण्यामध्ये जे आहेत त्या अडचणी येत होत्या। त्यामुळे आता मिलिटरीच्या बोटी देखील दाखल झालेल्या आहेत। अजूनही काही लोक या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांचं रेस्क्यू करण्यासाठी आता मिलिटरीच्या बोटी या पाण्यामध्ये दाखल होत आहे। अहिल्यानगर येथली ही बटालियन आहे ती देवगाव इथं दाखल झालेली आहे आणि आतापर्यंत 24 लोकांना या पुराच्या पाण्यातून काढण्यामध्ये यश आलेलं आहे। या पावसामुळे सगळ्यात मोठा फटका बसलाय तो बळीराजाला। सोयाबीन आणि तुरीच्या शेतात अक्षरशः चिखल झालाय। काल रात्रीपासून कांदलगाव येथे मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये कांदलगावची नदी पलीकडून 500 मीटर आणि अलीकडून 500 मीटर पूर्णपणे वाहत आहे। शेती पूर्णपणे वाहून गेली। इथं तूर होती, तुरीचं थोडं पण काही एक झाड सुद्धा दिसायला इथं वाहून गेलंय, माती वाहून गेली, खडक वाहून गेलाय। जी स्थिती धाराशिवची आहे तीच जालन्याची। मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावाला पुरानं वेढा दिला, त्यामुळे एका महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यापर्यंत जायचा रस्ता बंद झाला। अखेर महिलेला खांद्यावर उचलून वाहणाऱ्या ओढ्यातून ग्रामस्थांनी मार्ग काढला। जालन्याच्या घनसावंगी, बदलापूर, अंबड या तालुक्यांमध्येही पावसानं थैमान घातलं। मराठवाड्यात यंदा न भूतो न भविष्यती असा पाऊस झाला। 900 पेक्षा जास्त गावांमध्ये अतिवृष्टी झाली। नेहमी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या मराठवाड्यात यावेळी पाऊस तुफान बरसला। मात्र तो आला ते नवं संकट घेऊन। पुराचं पाणी काही वेळाने ओसरेलही, पण उघड्यावर पडलेला संसार आता कसा सावरायचा हाच प्रश्न या पूरग्रस्तांना पडलाय। जालन्यातून रवी मुंडेसह अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।